बाह्यमाळांनी नव्हे तर एकत्वाच्या अनुभूतीनेच मुक्ती मिळते. हा अत्यंत सुंदर आणि अद्वैत भाव सांगणारा संत गोरा कुंभारांचा अभंग आहे. चला अभंग पाहूयात. कायसास बहु घालिसील माळ, तुझ येणेविण काय काज. एकपणे एक एकपणे एक, एकाचे अनेक विस्तारिले. एकत्व पाहता शिणले धरणीधर, न चुके येरझारा संसाराची. म्हणे गोरा कुंभार कोणी नाही अदुजे, विश्वरूप तुझे नामदेवा. ओळीवार भावार्थ पाहूयात. एक, कायसास बहु घालिसील माळ, तुझ येणेविण काय काज. अर्थ बाहेरून कितीही माळा घातल्या, जप केला, विधी केले, पण जर अंतःकरणात परमेश्वराची अनुभूतीच नाही तर त्या सर्वाचा काय उपयोग. दोन, एकपणे एक एकपणे एक, एकाचे अनेक विस्तारिले. अर्थ परमेश्वर एकच आहे. त्या एका सत्यापासूनच संपूर्ण विश्व निर्माण झाला आहे. अनेक रूप दिसतात पण मूळ तत्व एकच आहे. तीन, एकत्व पाहता शिणल्या धरणीधर, न चुके येरझारा संसाराची. अर्थ जोपर्यंत माणूस त्या एकत्वाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत संसाराच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळत नाही. चार, म्हणे गोरा कुंभार कोणी नाही दुजेय, विश्वरूप तुझे नामदेवा. अर्थ गोरा कुंभार म्हणतात नामदेवा, दुसरं कोणीच नाही. संपूर्ण विश्वात तुझं स्वरूप पसरलेलं आहे. भावार्थ या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, बाह्य पूजा, माळा, विधी यापेक्षा अंतःकरणातील एकत्वाची अनुभूती महत्वाची आहे. परमेश्वर एकच आहे. त्याच्याच रूपात संपूर्ण विश्व विस्तारलेला आहे. जोपर्यंत हे एकत्व कळत नाही तोपर्यंत संसाराची फेरी संपत नाही. श्री राम कृष्ण हरी.